कालच्या भागामध्ये आपण रेस्पायरेटरी सरफेस किंवा सरफेस एरिया फॉर गॅसेस एक्सचेंज, ॲक्च्युअल साईट ऑफ गॅसेस एक्सचेंज, ज्याला रेस्पायरेटरी सरफेस असं म्हटलेलं आहे किंवा रेस्पायरेटरी एक्सचेंज सरफेस म्हटलेलं आहे. म्हणजे रेस्पायरेटरी सरफेस थोडक्यात ही कन्सेप्ट वापरली त्यांनी, याच्यावर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आपण पानांची म्हणजे वनस्पतीमध्ये काय असतं याचा विचार केला. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की जो मूळ मुद्दा आहे तो म्हणजे ॲनिमल्स, प्राणी. प्राण्यांमध्ये सरफेस एरिया कसा असेल? कारण ऑक्सिजनची सगळ्यात जास्त गरज जर कुणाला असेल तर प्राण्यांना. मग यांच्यामधला सरफेस एरिया कसा असेल? तर या ठिकाणी वाईड व्हरायटी पाहायला मिळेल. प्राण्यांमध्ये जेवढे तुम्हाला विविधता पाहायला मिळेल तेवढी त्यानुसार सरफेस एरिया प्रत्येकाचा बदलत जाईल. कोण छोट्या क्षेत्राच्या सहाय्यानं करेल, कोण बॉडीच्या स्किनच्या सहाय्यानं करेल, कोण गिलच्या सहाय्यानं करेल, कोण रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे नोज वगैरे याच्या सहाय्यानं करेल. असं प्रत्येकाची तारा वेगवेगळी. जसं ॲनिमल ज्या पद्धतीचं त्याचं हॅबिटेट आहे त्यानुसार त्याची रेस्पिरेशन करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. त्याचनुसार प्राण्यांचं जे ऑर्गनायझेशन झालेलं आहे बॉडीचं, त्याची जी कॉम्प्लेक्सिटी आहे त्याच्यानुसार, त्याच्या गरजेनुसार त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काय होईल की आपल्याला रेस्पिरेशन ऑर्गन किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सरफेस हा काय झालेला दिसेल, तर तो आपल्याला त्या पद्धतीनं बदल. आपण काही उदाहरणं पाहू. रेस्पिरेटरी सरफेस किंवा ऑर्गन कुणामध्ये कसा असतो? तुमच्यासमोर चार्ट येतोय स्क्रीनवर, तो पहा. प्लाझ्मा मेम्ब्रेन, रेस्पिरेटरी ऑर्गन और रेस्पिरेटरी सरफेस. प्लाझ्मा मेम्ब्रेन itself act as a respiratory surface. त्याच्यामध्ये प्रोटिस्ट्स, स्पॉन्जेस अँड सिलेंट्रेट्स. These are the smaller animals, primitive type of animals. मग हे ॲनिमल्स कशा सहाय्यानं रेस्पिरेशन करतील? तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सहाय्यानं रेस्पिरेशन करतील म्हणजेच गॅसेस एक्सचेंज करतील. आपण फक्त गॅसेस एक्सचेंजबद्दल बोलतोय, सगळ्या संदर्भात बोलत नाही. गॅसेस एक्सचेंज, रेस्पिरेटरी सरफेस कोण असेल इथं? प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल. प्रोटिस्ट्स, एक्झाम्पल अमिबाचं घ्या, पॅरामोशियम घ्या, युग्लिना घ्या. हे एकपेशी प्राणी आहेत. ह्याचं अख्खं शरीर म्हणजेच हा अख्खा प्राणी म्हणजे एक पेशी आहे. त्यामुळे इथे यांना स्पेसिफिक काही दिलेलं नाही की एवढ्या भागानं फक्त एक्सचेंज करायचं, एवढ्या भागानं फक्त एक्सक्रिशन करायचं, एवढ्या भागानं डायजेशन करायचं, असं इथं काही नाही. कारण अख्खी सेल ॲनिमल म्हणून काम करते. त्यामुळे या ठिकाणी लागणारा ऑक्सिजन घेण्यासाठी यांचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो जसाच्या तसा काम करतो. त्याच्या पुढे थोडंसं या. स्पॉन्जेस, एक्झाम्पल सायकॉन घ्या. सायकॉनची संपूर्ण बॉडी सेल एग्रेगेटेड बॉडी प्लॅन आहे, म्हणजे संपूर्ण बॉडी फक्त पेशींनीच बनलेली आहे. फक्त पेशी राहायला एकत्र आहेत, सगळं कार्य इंडिपेंडंट करतात. मग अशा वेळेस सुद्धा गॅसेस एक्सचेंज जे होतं ते कशा सहाय्यानं होतं? तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सहाय्यानं होतं. त्यामुळं रेस्पिरेटरी सरफेस हा प्रोटिस्टमध्ये, स्पॉन्जेसमध्ये आणि सिलेंट्रेट्समध्ये हा प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. त्या ठिकाणी स्पेसिफिकली दुसरा कुठला भाग दिलेला नाही. तुम्ही जर त्याच्या पुढे गेलात थोडंसं, ज्याच्यामध्ये फ्लॅटवर्म्स लाईक प्लानारिया, काही ॲनिलिड्स घेतले ज्याच्यामध्ये अर्थवर्म असेल, नेरिस असेल, लीच असेल आणि म्हणजे प्लानारिया, अर्थवर्म, लीच, नेरिस ही सगळी नॉन कॉर्डेट्समधली उदाहरणं. म्हणजे प्लानारिया आहे तो फ्लॅटवर्ममध्ये किंवा प्लॅटिहेल्मिंथिस, त्याचा फायलम आहे तो फायलम प्लॅटिहेल्मिंथिस आणि त्याचा तो मेंबर आहे तो प्लानारिया.
अर्थवर्म, लीच, नेरिस यांचा फायलम येतो ॲनिलिडा. हे नॉन कॉर्डेट्समध्ये येतात. यांच्यामध्ये रेस्पिरेशन कसं होतं? तर प्लाझ्मा मेम्ब्रेन्स च्या साह्यानंच होतं. काही वेळा जनरल बॉडी सरफेस याच्या साह्यानं होतं. अर्थवर्म स्किनच्या साह्यानं रेस्पिरेशन करतो. क्युटेनियस रेस्पिरेशन म्हणायला स्किनच्या साह्यानं. स्किन इज मॉइस्ट. असाच एक शब्द मी यापूर्वी अगोदर तुम्हाला इयत्ता 11वीत सांगितलं असेल बघा. मी नसेल सांगितलं तर दुसऱ्या कोणी सांगितलं असेल. स्किन इज अ मॉइस्ट अँड ग्लँड्युलर अँड रेस्पिरेशन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ स्किन. हे एक्झाम्पल कॉर्डेट्समधलं आहे. कॉर्डेट्समध्ये ॲम्फिबियन हा एकमेव फायलम असा आहे, क्लास असा आहे ज्या क्लासचे मेंबर हे रेस्पिरेशन आपल्याला स्किनच्या साह्यानं, जनरल बॉडी सरफेसच्या साह्यानं करताना दिसतील. कारण हे ॲम्फिबियस आहेत. दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज लँड. वॉटर अँड लँड दोन्ही ठिकाणी राहू शकत असल्यामुळं त्या ठिकाणी ते रेस्पिरेशन क्युटेनियस रेस्पिरेशन करतील, स्किनच्या साह्याने रेस्पिरेशन करतील. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा जनरल बॉडी सरफेसच्या साह्याने रेस्पिरेशन करणारे ॲनिमल्स याच्यामध्ये येतं प्लानारिया, अर्थवर्म, नेरिस अँड लीच. अँड कॉर्डेट्समधलं एक्झाम्पल येतं मेंबर्स ऑफ ॲम्फिबियन्स, स्पेसिफिकली फ्रॉग अँड टोड्स. याच्यापेक्षा वेगळी व्हरायटी कुठली आहे का रेस्पिरेशन करणारी? तर डेफिनेटली आहे. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, आत्तापर्यंत प्लाझ्मा मेम्ब्रेन झालं, स्किन मॉइस्ट लागेल, अगोदर सगळे ॲक्वॅटिक होते. ओके, आता आपण एक वेगळं एक्झाम्पल बघू. हे छोटे छोटे किडे, फुलपाखरं पाहिलेत, नंबर ऑफ बटरफ्लायज. यू ऑब्झर्व युअर सराउंडिंग्स. तर ते तुम्हाला आवडतात आणि ते धोकादायक असतात म्हणून बटरफ्लायचं एक्झाम्पल घेतलं. त्याचबरोबर तुम्ही नंबर ऑफ बीज पाहता. हनी बी असेल, छोटे छोटे इन्सेक्ट्स जे आहेत, मग तुमचं बेडबग असेल, मॉस्किटो असेल, हे एक्झाम्पल तुम्ही आजूबाजूला पाहता. हाऊस फ्लाय असेल, हनी बी असेल, पेपर वास्प असेल, असे कुठल्याही इन्सेक्टचा जर विचार केला तर ते रेस्पिरेशन कसं करत असेल, त्यांचा रेस्पिरेटरी सरफेस कसा असेल? तर ते रेस्पिरेशन करण्यासाठी किंवा त्यांचा रेस्पिरेटरी सरफेस हा सर्वसाधारणपणे ट्युब्युलर असतो आणि त्याला एक स्पेसिफिक नाव आहे. त्या स्पेसिफिक ट्युब्युलर नावाला काय म्हटलं जातं? ट्रॅकियल ट्यूब्स. इन्सेक्ट्स आर रेस्पायर्ड बाय ट्रॅकियल ट्यूब्स अँड सम इन्सेक्ट्स आर रेस्पायर्ड बाय स्पायरॅकल्स. म्हणजे ट्रॅकियल ट्यूब आणि स्पायरॅकलच्या सहाय्यानं इन्सेक्ट रेस्पायर करतात. त्यानंतर तुम्ही जर पुढे गेला, जसं ॲडव्हान्स होत गेलं, जसं वातावरण बदलत गेलं, कॉम्प्लेक्सिटी वाढत गेली, कंपाऊंडनेस वाढत गेला, सेलची संख्या वाढत गेली, तसं ॲनिमल डेव्हलप होत गेला, तसं रेस्पिरेटरी सरफेससुद्धा बदलत गेलेत. आता इन्सेक्ट्समध्येच सम इन्सेक्ट्स आर with 6 legs, जे हेक्झॅपॉड्स, मराठीमध्ये यांना षटपाद प्राणी म्हणतात. षटपाद प्राणी म्हणजे 6 पाय असलेली, या बाजूला 3, या बाजूला 3. आणि त्याच इन्सेक्ट्समध्ये काही जण अष्टपाद आहेत, हेक्टॅपोडल, सॉरी ऑक्टापोडल, नॉट हेक्टा, ऑक्टा. याच्यामध्ये स्पेसिफिक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर स्पायडरचं घेता येईल. स्पायडरमध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा
स्कॉर्पियन म्हणजे विंचू, कोळी आणि विंचू हे दोन इन्सेक्ट यांच्या बाबतीत पाहिलं तर ते रेस्पिरेशन हे बुक लंग्सच्या साहाय्याने करतात. बुक लंग्स म्हणजे काय, तर एक पुस्तकं एकमेकावर ठेवल्यानंतर जसं दिसेल अशा पद्धतीत त्यांचा तो त्या लंग्सचा आकार असतो, मग त्याला बुक लंग्स म्हणतात. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, मी डायग्राम दाखवते तुम्हाला बुक लंग्स कशी दिसतात ते. याच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतील, म्हणजे यांचा रेस्पिरेटरी सरफेस असा असेल. आर्थ्रोपॉड्समध्ये जर बघितलं तर म्हणजे स्पेसिफिकली लिन्यूसबद्दल बोलायचं झालं तर ते ॲक्वॅटिक आहे आणि त्याच्यामध्ये बुक गिल्स असतील. म्हणजे यांच्यामध्ये जर बुक लंग्स असतील, हे टेरेस्ट्रियल आहेत, जमिनीवर राहणारे आहेत. स्कॉर्पिओन आणि स्पायडर हे जमिनीवर राहणारे आहेत म्हणून त्यांच्यामध्ये बुक लंग्स पाहायला मिळतात. तसे आर्थ्रोपॉड्समधला ॲक्वॅटिक मेंबर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बुक गिल्स पाहायला मिळतील. बुक लंग्स जसे तसेच गिल्स असतील, नो डाऊट. त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप जर पाहिली तर एक्सटर्नल गिल्स हे सर्वसाधारणपणे ॲम्फिबियनच्या टॅडपोल कंडिशनमध्ये पाहायला मिळतात. टॅडपोल म्हणजे बेडकाची सुरुवातीची अवस्था, मराठीमध्ये याला डिंबक अवस्था म्हणतात. बेडूक अंड्यातनं बाहेर आल्यानंतर ज्या अवस्थेत असतो त्याला टॅडपोल म्हणतात. या कंडिशनमध्ये त्यांना एक्सटर्नल गिल्स असतात आणि त्याच्या साहाय्याने ते रेस्पिरेशन करतात. बेडकाबरोबर सॅलॅमेंडरचं पण एक्झाम्पल घेता येईल, तोही ॲम्फिबियन्स आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल गिल्स पाहायला मिळतील. त्यानंतर पूर्ण प्रश्न येतो ॲक्वॅटिक ॲनिमल्सचा, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपल्याला माहीत असलेला आहे तो म्हणजे फिश. ऑल फिशेस आर रेस्पायर्ड विथ इंटरनल गिल्स. आता गिल्स हा काय प्रकार आहे याच्यावर आपण चर्चा करू. तुम्हाला माहिती असणार आहे तरी पण आपण रिपीट करू. गिल्स हा एक स्पेसिफिकली ॲपरॅटस आहे किंवा स्पेसिफिक ऑर्गन आहे ॲनिमलचा, की जो ॲनिमलचा पाण्यामध्ये डिझॉल्व झालेला ऑक्सिजन सेपरेट करतो. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन वेगळा करण्याचं काम करणारा हा ऑर्गन आहे किंवा अवयव आहे असं म्हणता येतं. बघा, मासा आणि माणूस या दोघांबद्दल ज्यावेळेस कधी चर्चा होईल त्यावेळेस मी असं म्हणतो की मासा आणि माणूस यांच्या हॅबिटॅटमध्ये जर बदल केला तर रिझल्ट सेम येतो, इवन दो रिझनसुद्धा सेम असतं. जो काही रिझल्ट येतो त्याचं रिझनसुद्धा सेम असतं. आता हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा, नैसर्गिक अधिवास. तुम्हाला माहिती आहे मासा कुठं राहतो? पाण्यामध्ये राहतो. ओके, म्हणजे माशाचं हॅबिटॅट कुठलं आलं? वॉटर, ॲक्वियस, ॲक्वॅटिक हॅबिटॅट आलं. माणूस कुठं राहतो? जमिनीवर, त्याचं टेरेस्ट्रियल आलं. आता या दोघांच्या हॅबिटॅटमध्ये तुम्ही एक्सचेंज करणार आहात. माशाला पाण्याबाहेर काढा, ऑब्झर्व करून मला सांगा काय रिझल्ट येतो. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं सुद्धा असेल. माशाला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो तडफडून मरतो. आता माणसाला पाण्यात टाका, माणूससुद्धा तडफडून बुडून मरतो. म्हणजे एकमेकाचं हॅबिटॅट तुम्ही बदलल्यानंतर रिझल्ट काय आला? सेम आला. दोघंही मरतात. दोघं का मरतात याचं कारण पाहिलं तर उत्तर तेच येतं, दोघंही एकाच कारणामुळे मेलेत. कोणतं? ऑक्सिजन अभावी, ऑक्सिजन वेळेवर मिळाला नाही म्हणून. आता मला सांगा, माणसाला पाण्यात टाकला, बुडून मेला, त्यावेळेस त्याला ऑक्सिजन मिळाला नाही का? तर त्याच्या शरीराची रचना अशी की तो हवेतला ऑक्सिजन घेऊ शकतो, पाण्यातला नाही घेऊ शकत विरघळलेला. आणि माशाच्या शरीराची अशी रचना आहे की तो पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेऊ शकतो, हवेतला घेऊ शकत नाही. म्हणजे माशामध्ये काय आहेत? गिल्स आहेत. आणि गिल्स कशासाठी आहेत? तर पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेण्यासाठी आहेत.
म्हणून तुम्हाला फिशमध्ये इंटरनल गिल्स पाहायला मिळतील. इंटरनल गिल्स फिशमध्ये असतात. रेप्टाईल्स, बर्ड्स अँड मॅमल्स यांच्यामध्ये लंग्स असतात. सगळ्यात ॲडव्हान्स्ड सिस्टीम. लंग्ज आर द्या. ते हवेतला ऑक्सिजन घेऊ शकतील. रेप्टाईल्समध्ये येईल, बर्ड्समध्ये येईल, मॅमल्समध्ये येईल. यांच्यामध्ये लंग सिस्टीम. मॅमल्समध्ये आपण येतो, आपल्यामध्ये बी लंग सिस्टीम आहे, म्हणजे फुफ्फुसं असतात. फुफ्फुसं आहे ना, काही काय केलं जातं इथं, गॅसेस एक्सचेंज केलं जातं. हा रेस्पिरेटरी ऑर्गन आहे किंवा रेस्पिरेटरी सरफेस आहे असं म्हटलं तरी चालू शकतं. याच्यामध्ये मला कधी कधी प्रश्न पडतो, कासव जे आहे किंवा टर्टल ज्याला म्हटलं जातं, हे ज्यावेळेस पाण्यामध्ये राहत असतात त्यावेळेस कसं ऑक्सिजन करत असतील? हवेत असतील तेव्हा नाकासाने घेतात. त्यांना तोंड आहेत, म्हणजे डोकं आहे, डोक्याला तुम्ही जर हवे बघितलं तर माउथ, आय, इयर्स, नोज सगळे दिसतात. ओपनिंग ऑफ नोज पण दिसतं. पाण्याखाली गेल्यानंतर कसं करत असतील? बरीचशीच कासव मी पाहिली की ती ठराविक वेळानंतर वर तोंड काढून श्वास घेतात आणि परत खाली जातात. यांचा सरफेस एरिया कसा असेल? पाण्याच्या खाली बराच काळ कधी कधी असं होतं, वर मी बराच वेळा उभा राहतो बघत असताना, म्हणजे आमच्याकडे एक पॉन्ड आहे, त्या पॉन्डमध्ये जर बघितलं तर कासवं बरीच आहेत. त्यातली काही कासवं हवेत श्वास घेतात आणि परत त्यांना धोका वाटला की ती पाण्याखाली जातात, लवकर येतच नाही. मग इतक्या वेळ पाण्याखाली गेल्यानंतर त्यांना ऑक्सिजन पुरत असेल का? साठवून ठेवत असतील का? असा मी विचार केला आणि सर्च केला. एक लक्षात आलं, ते पाण्याखाली बराच वेळ असल्यानंतर ते काय करतात, क्लोएकाच्या सहाय्यानं गॅसेसची एक्सचेंज करतात. क्लोएका एनससारखा ऑर्गन आहे, ज्याच्यामधून फिकल मॅटर बाहेर टाकलं जातं. अशा सहाय्याने ते काय करतात, गॅसेस एक्सचेंज करतात. तर ही एक पद्धत आहे. जसजशी ॲनिमल डायव्हर्सिटी होत गेली, ॲनिमलमध्ये बदल होत गेले, सिम्पल टू कॉम्प्लेक्स ॲनिमल निर्माण होत गेले, तसतसं प्रत्येक वेळेस काय होत गेला, रेस्पिरेटरी सरफेस बदलत गेला. सगळ्यात सुरुवातीचे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, त्यांच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन रेस्पिरेशन होत होतं. त्याच्यानंतरची इव्हॉल्ड स्टेज आहे, त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन रेस्पिरेशन होत होतं. सुरुवातीचे प्रोटिस्ट नंतर काय येतात, पोरिफेरन्स येतात, पोरिफेरन्स नंतर सिलेंट्रेट्स येतात. या सगळ्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन रेस्पिरेशन होतं, म्हणजे गॅसेस एक्सचेंज होतं. रेस्पिरेशन मला शब्द नाही वापरतात, गॅसेस एक्सचेंज होतं. त्यानंतर जर तुम्ही घेतला तर प्लॅटिहेल्मिंथिस आलं, अस्कॅल्मिंथिस आलं, ॲनिलिड्स आले. हे जसं तुम्ही पुढे जाल तसं रेस्पिरेशनचंही बदलतं. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सहाय्यानं काय करतात, काही जनरल बॉडी सरफेसच्या सहाय्यानं करतात. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स्ड स्टेज कोणती, तर इन्सेक्ट्स, ऑर्थोपॉड्स आले. ॲनिलिड्स नंतर ऑर्थोपॉड्स आले. ऑर्थोपॉड्समध्ये जर बघितलं तर ऑर्थोपॉड्समध्ये जे पाण्यात राहतात ते गिलच्या सहाय्यानं करतील, नो डाऊट. पण जे हवेत तरंगणार आहेत, छोटे छोटे कीटक आहेत. कीटकांच्यामध्ये काय आहे, तर ट्रॅकिया आणि स्पायरॅकल्स यांच्या सहाय्याने रेस्पिरेशन होत असेल. ऑर्थोपॉडचेच स्पायडर, स्कॉर्पिओन आहेत, त्यांचं रेस्पिरेशन बुक लंगच्या सहाय्यानं होतं. ऑर्थोपॉडामधला ॲक्वॅटिक मेंबर आहे लिम्युलस नावाचा, त्याचं रेस्पिरेशन बुक गिलच्या सहाय्यानं होतं. आणि सगळ्यात शेवट त्यानंतर जे येणाऱ्या टप्प्यामध्ये येतो पुढचा, तो म्हणजे ॲम्फिबियन्समधल्या टॅडपोल्स आहेत आणि सॅलॅमेंडरमधल्या न्यूली जी काही बॉर्न नवीन तयार झालेली जी पिल्लं आहेत ते सर्वसाधारण एक्सटर्नल गिलच्या सहाय्यानं रेस्पिरेशन करतील. कारण ॲम्फिबियन्स हे सुरुवातीच्या काळात पाण्यात असतात, नंतर जमिनीवर येतात. त्यानंतर फिशेसमध्ये पाहिलं तर इंटरनल गिल्स आहेत, इंटरनल गिलच्या सहाय्यानं रेस्पिरेशन होईल. आणि सगळ्यात शेवटी रेप्टाईल्स, बर्ड्स अँड मॅमल्स यांच्यामध्ये रेस्पिरेशन लंगच्या सहाय्यानं होईल. सध्या ही इव्हॉल्ड सिस्टीम आहे ॲनिमलमधली, त्याच्यामध्ये रेस्पिरेशन पाहायला मिळतं. स्पेसिफिक एक्झाम्पल टर्टलचं घेतलं आहे, ते म्हणजे क्लोएकाच्या सहाय्यानं रेस्पिरेशन होतं. आपण नेक्स्ट लेक्चरला चर्चा करणार आहोत ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. आय होप ऑल ऑफ यू बेटर अंडरस्टँड टुडेज कन्सेप्ट. मला असं वाटतं की आजची कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजली असेल. नसेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे मेसेजच्या सहाय्याने मला
त्याच्यावर तुमची शंका विचारू शकता, क्वेरीज विचारू शकता. यू आर ऑलवेज वेलकम फॉर दॅट. टिल देन